लाचेचा मोह भल्या भल्यानं सुटत नाही हेच खरं. कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डी.सी. कुंभार यांना 25,000 रुपयांची लाच घेताना आज पकडण्यात आलं. एसीबीनं केलेल्या या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. थकीत पगार आणि पगाराचा फरक काढण्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार 25,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. आज दुपारी चप्पल लाईन इथल्या शिवाजी मार्केटजवळ ही कारवाई झाली. कोल्हापूर जिल्ह्यात राहणारे एक शिक्षक रत्नागिरीमधील शाळेत नोकरीला होते. त्यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला होता. 4 महिन्यांपूर्वी बदली होऊन ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत रुजू झाले. पण आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कुंभार यांनी 10,000 रुपये घेतले होते. त्यानंतर 3 महिन्याचा थकीत पगार आणि पगाराचा फरक काढण्यासाठी डी.सी. कुंभार यांनी पुन्हा 40,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर आज 25,000 रुपये देण्याचं ठरलं होतं. मात्र संबंधित शिक्षकांनी थेट शनिवार पेठेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावून आज दुपारी 4 वाजता लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी चप्पल लाईन इथल्या चहाच्या गाडीवर आलेल्या प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार याला पकडलं. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार विकास माने, सुधीर पाटील, संगीता गावडे, कृष्णा पाटील, रवी पाटील यांनी केली. प्रशासन अधिकारी कुंभारला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय.